10 नोव्हेंबर 1659 ही केवळ इतिहासातील एक तारीख नाही, तर मराठा शौर्याचा पहिला ओंकार आहे। विजापूरचा क्रूर आणि सैतानी सरदार अफजल खान साक्षात यमदूत बनून महाराष्ट्राच्या स्वराज्याचा दिवा विझवायला निघाला होता। लाखो फौजांचा भार, प्रचंड गर्वाचे ओझे आणि शिवाजीला पकडून विजापूरला आणीन अशी राक्षसी शपथ घेऊन तो स्वराज्याच्या वाटेवर उभा ठाकला। हा सरदार नाही, तो स्वराज्यासाठी आलेला काळ होता। त्याने तुळजापूरचे मंदिर उद्ध्वस्त केले, त्याने दहशत माजवली, पण त्याला माहित नव्हते की त्याने ज्या भूमीवर पाय ठेवला आहे तेथे त्याची कबर खोदली जाणार आहे। प्रतापगड याच किल्ल्याच्या पायथ्याशी मृत्यूचे नाट्य रंगणार होते। ही शांतता नाही, तर वादळपूर्वीची चाहूल होती। खान भेटीच्या नावाखाली दगाफटका करणार हे महाराजांना अचूक माहिती होते। त्यामुळे महाराजांनी केवळ सुरक्षा नव्हे तर प्रतिकाराची तयारी केली। अंगावर चिलकत आणि उजव्या हाताच्या मुठीत लपलेली यमराजालाही धडकी भरवणारी तीक्ष्ण वाघनखे। भेट एका साधूची आणि एका शैतानाची होती। या भेटीत दगा होणार होता, पण दगा देणारच दगा फटक्याचा बळी ठरणार होता। भेटीच्या मंडपात खान पुढे सरसावला आणि त्याने कपटाचे आलिंगन दिले। क्षणाचाही विलंब न लावता त्याने पाठीत खंजीर खुपसला, पण धन्य ते शिवबाचे चिलखत वार निष्फळ ठरला आणि तो सैतानी खान काही समजेपर्यंत जय भवानीची गर्जना झाली। वाघ नखांचा भेदक वार झाला आणि त्या सैतानी अफजल खानाचा कोथळा क्षणात बाहेर काढला गेला। एका वारामध्ये, एका क्षणामध्ये सैतानी आणि अहंकाराचा कळस कोसळला। खानाच्या वधाची बातमी मिळताच प्रतापगडाच्या दऱ्याखोऱ्यातून हर हर महादेवचा जयघोष घुमला। मराठा सैन्याने त्वेषाने शत्रूवर हल्ला चढवला आणि संपूर्ण फौजेचा धुव्वा उडवला। 10 नोव्हेंबर 1659 या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांनी हे सिद्ध केले की नैतिकता, धैर्य आणि बुद्धी यापुढे कोणतीही महाशक्ती टिकू शकत नाही। हा केवळ विजय नव्हता, हा स्वराज्याचा हुंकार होता। जय भवानी, जय शिवाजी, जय हिंद।